हॅलो फ्रेंड्स, तर मी प्रतीक्षा पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर आज मी एक नवीन रांगोळी बनवण्यासाठी चालू केलेली आहे. तर म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं. तर पहिले इथं मग मी रेक्झिन घेतलेलं आहे आणि रेक्झिनवर पूर्ण पहिले पेननं पूर्ण ड्रॉईंग करून घेते आहे. आता मी छोट्या छोट्या पॅचेसमध्ये बनवणार आहे डिझाईन्स. तर त्यामुळं म्हणजे आपण काही डोअरमध्ये वगैरे पण टाकू शकतो किंवा म्हणजे कुठेही वेगवेगळ्या ठिकाणी आपण ती यूज करू शकतो. तर माझ्याकडं काही असे दुसरे काही म्हणजे प्रॉपर असे स्केल्स वगैरे नाही आहे, पण जे माझ्याकडे अवेलेबल आहे तर त्याच्यापासूनच मग मी डिझाईन बनवते आहे. तर ही छोटीशी प्लेट होती माझ्याकडं, तर मग सर्क्युलर जे काही शेप्स वगैरे आहेत तर मी त्याच्यापासून बनवते. आणि नंतर मग एक रोलर स्केल होती माझ्याकडं, तर मग ती पण यूज करते मी काही ड्रॉईंग काढण्यासाठी वगैरे. तर मग मी इथं पूर्णपणे डिझाईन आखून घेतली इकडं रेक्झिनवर. डिझाईन आखण्यासाठीच थोडा जास्त टाईम जातो, कारण सगळे शेप्स वगैरे एकदम इक्वल यायला पाहिजे तरच डिझाईन छान दिसते. तर मग त्यामुळं मी सगळे शेप्स वगैरे सगळं मेजरमेंट वगैरे घेतली आणि नंतर मग पूर्ण ड्रॉईंग काढून घेतली. तर मला असे छोटाले छोटाले पॅचेस वगैरे बनवायचे होते. तर तेच वेगवेगळे शेप वगैरे पूर्ण आखून घेते मी, पेननं सगळं ड्रॉ करून घेते. आणि जेणेकरून मग नंतर त्याच्यावर आपण फर वगैरे ते चिपकवण्यासाठी स्टिक करण्यासाठी इझी जाईल आपल्याला. तर ग्लू गननं आणि म्हणजे ग्लू मशीननंच मी पूर्ण करणार आहे. आणि फर आणलेलं आहे मी कलरचं अलग अलग कलर्सचं, तर ते यूज करेल इथं. तर अशा प्रकारे मी पूर्ण डिझाईन आखून घेते आहे. इथं माझी पूर्ण डिझाईन आखून झालेली आहे आणि आता घेतली मी ग्लूगन आणि ह्या ज्या स्टिक्स आहेत ग्लूगनच्या आणि काही फर आहे तर त्याच्यामध्ये. आणि नंतर मग मला पहिले मी वेगळी डिझाईन करायचं ठरवलं होतं, पण नंतर म्हटलं की आपण थोडंसं चेंज करून बघूया आपण काही. तर त्यामुळं मग मी ठरवलं की फ्लावरची डिझाईन बनवूया आपण, फ्लावरचे पॅचेस बनवूया. तर त्याच्यासाठीच तर मग हे फ्लावरचा जो शेप असतो त्याच्या पाकळ्यांचं वगैरे, तर त्याच्यासाठी मी एक छोटीशी वाटी जी वाणाला वगैरे असते ना, तर ती वाटी घेतलेली आहे. आणि तिच्यापासूनच मग मी तिच्या मदतीनंच मग मी पूर्ण त्याचे शेप वगैरे तसा पानांसारखा आखून घेते, जे फुलांचा शेप आहे तो. तर अशा प्रकारे मी पूर्ण एक एक जे 6 पॅचेस होते तर एका एका पॅचेसवर पूर्णपणे त्याला वाटीच्या मदतीनं सगळं शेप आखून घेतला आहे. आणि घरामधले सामानानंच आपण खूप सारे काही बनवू शकतो जर थोडंसं डोकं लावलं ना. तर काही नवीन असं काही एक्स्ट्रा स्पेशल गोष्टी आणायचं काही काम नाही पडत. तर त्यामुळं मग मी घरामध्ये जे काही काही अवेलेबल होते भांडे वगैरे त्याच्यापासूनच मग सगळं व्यवस्थित करून घेतलं. तर अशा प्रकारे मग मी एका एका पॅचेसचं पूर्ण करून घेते आहे. म्हणजे मग नुसतं चिपकवण्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही. तर मग सगळे शेप वगैरे एकदा आखून घेतले तर मग चिपकायचं काम लगेच फास्टमध्ये होऊन जातं. इथं माझं आता पूर्ण जी डिझाईन आहे तर ती बनवून झाली, आखून सगळं रेडी आहे. तर मग आता फक्त चिपकायचं बाकी. तर मग ग्लू गन मी लावली आहे, त्याला मागून स्टिक वगैरे घालतात ते. तर स्टिक घालून दिली त्याच्यामध्ये रिफिल तिची. आणि नंतर मग त्याला गरम होण्यासाठी ठेवलं. थोडासा टाईम लागतो, माझ्याकडं छोटी गन आहे तर त्यामुळे मग थोडं जास्त फास्ट होत नाही. तोपर्यंत ग्लू गन गरम होईपर्यंत मग मी जे काही आखलेलं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये कुठले कुठले कलर्स भरायचे तर ते पहिलेच मी त्याच्यावर लिहून ठेवलं, जेणेकरून मग नंतर कन्फ्यूज नाही होणार. सगळ्या याच्यामध्ये सेम कलर आले पाहिजे, म्हणून मग मी पहिलेच पेननं त्याच्यावर मार्क करून ठेवले की एका ठिकाणी रेड, येलो, पिंक वगैरे हे सगळे कलर्स. म्हणजे मग नुसतं चिपकवताना एवढं काही डिफिकल्ट जात नाही किंवा कन्फ्यूज होत नाही. तर मग मी इथं पिंक कलरचं फर घेतलेलं आहे. तोपर्यंत आता ग्लू गन थोडी गरम झाली आहे आणि नंतर मग त्याच्या मदतीनं मी चालू केलं आता चिपकवण्यासाठी हे. तर पहिले स्टार्टिंगला ना म्हणजे हे छोट्याल्या शेपमध्ये थोडं कट करून घ्यावं लागतं, नाही तर मग डायरेक्ट जरी आपण चिपकवलं तरी चालतं. पण जे कॉर्नर्स वगैरे आहेत ना तर त्याला व्यवस्थितपणे चिपकावं लागतं. तर त्यामुळे मग कट करून घेतलेलं छोटे जे शेप्स आहेत त्याच्यामध्ये कट करून घेतलेलंच बरं जातं. कारण मग जर का ते शेपच्या बाहेर जर का केलं तर मग ते डिझाईन थोडीशी बिघडू शकते. त्यामुळं मग पूर्ण आता हे पिंक कलरचं फर घेतलं आणि त्याला पूर्ण खालच्या पार्टमध्ये त्याला व्यवस्थित चिपकून घेतलं मी. पिंक कलर नंतर मग येल्लो कलर. तर पिंक कलरच्या वरती येल्लो कलर लावायचा होता मला, तर मग येल्लो कलर पूर्ण चिपकून घेतला, येल्लो कलरचं फर जे आहे ते. आणि नंतर मग त्याच्यामध्ये फ्लावर बनवण्यासाठी 2-3 कलर्स जर असतील ना तर मग थोडं छान दिसतं डिझाईन वगैरे. अजून कलर्स आणलेले होते मी, पण म्हटलं मग दुसऱ्या याच्यामध्ये यूज करू आपण. सध्याला छोटे छोटेच पॅचेस आहेत तर मग खूप जास्त कलर नाही यूज करणार, 2-3 कलर यूज करल जे की उठून पण दिसले पाहिजे आणि छान पण दिसले पाहिजे मस्त.
तर मग येल्लो कलरनंतर मग मला आता जे त्याच्या पाकळ्या जे असतात त्याच्यासाठी रेड कलरचं फर चिपकवायचं होतं. तर नंतर मग मी पहिले बॉर्डर लाईनवर सगळं करून घेतलं त्याला. आता इथं शेप थोडे थोडे मोठाले आहेत, तर त्यामुळे मग प्रत्येक शेपला काही कट करत नाही बसले मी. आता थोडी प्रॅक्टिस झाली आहे तर मग ते इझी होऊन जातं. तर प्रत्येकाला कट करून बसल्यावर मग खूप जास्त टाईम जातो कट करायला वगैरे. त्याच्यामुळे मग मी डायरेक्टच चिपकून घेतलं. एकदा बॉर्डर जी आहे तर ती व्यवस्थित चिपकून घेतली आणि नंतर मग आतमध्ये फिल करायचंच राहतं फक्त. पूर्ण रेड कलरची बॉर्डर करून झाल्याच्यानंतर मग आतमध्ये मला पेटल्सला ना बाँड्री देण्यासाठी मग येल्लो कलर पण चिपकवायचा होता. तर मग येल्लो कलरची पण डिझाईन करायची होती. तर मग एक एक लाईन मी अशी येल्लो कलरची दिली, जेणेकरून मग थोडं उठून दिसेन अजून पण डिझाईन. आणि नंतर मग जी मध्ये मोकळी जागा होती तर मग ते इझी जातं थोडंसं, की रेड कलर चिपकवायचा होता तर मग त्याला काही डायरेक्ट चिपकून घेतलं मी एक एक जे पाकळ्या वगैरे होत्या त्या. तर मग ते थोडं फास्टमध्ये झालं. अशा प्रकारे मग मी पूर्ण फुलाचं जे काही आहे पूर्ण पॅचचं व्यवस्थित चिपकून घेतलं. पूर्ण रेड कलर आतमध्ये फिल करून दिला. आणि पहिले मला थोडं पेटल्स काढायचे होते साईडला ग्रीन कलरच्या, पण म्हणलं दुसऱ्या याच्यामध्ये काढू आपण, थोड्या मोकळ्या याच्यामध्ये थोडी इथे जागा कमी पडत होती. तर त्यामुळे म्हणलं की एक एक पॅचेस वेगवेगळे करून घेऊ. तर अशा प्रकारे झालेलं आहे आपलं फूल. मी त्याच प्रकारे हे जसं केलेलं आहे ना तर तसेच मी सगळे करून घेणार आहे. आणि साईडनं टाकण्यासाठी त्याच्या थोडंसं पानं वगैरे पण करणार आहे. तर पूर्ण झालं तर तुम्हाला दाखवणच. जसं फर्स्ट पॅच बनवलं तर त्याच प्रकारे मी आता इथं सगळे पॅचेस बनवून घेणार. आता फर्स्ट हे झालं तर मग आता सेकंड वगैरे सगळं करायला लागले. सेकंड पॅचचं हे सगळं एकदा ड्रॉ करून घेतलं ना की मग इझी जातं, काही एवढं डिफिकल्ट जात नाही. फक्त ड्रॉ करेपर्यंतच थोडंसं खूप जास्त टाईम लागतो आणि डिझाईन कशी काय काढायची तर तेच सुचत नाही. त्यामुळे अगोदर जर डिझाईन ड्रॉ करून घेतली ना तर मग एकदम इझी जातं. त्याचे कॉर्नर्स आहेत ना व्यवस्थित त्याला चिटकून घ्यायला पाहिजे, कारण जर कॉर्नर निघलं ना तर मग ते सगळी डिझाईन निघू शकते. तर त्यामुळे मग हे कॉर्नर्स जे निघलेले असतात वरती ते दिसत नाही एवढे, पण मग व्यवस्थित चिपकून घ्यायचे, कारण मग डिझाईन निघायची भीती नाही. तर आता नेक्स्ट आहे येल्लो कलरचं आपण हे करायचं. तर इथं माझे सगळे पॅचेस फिल करून झाले आता, आणि आता हे लास्टचं पॅच चालू आहे. तर 6 करते आहे मी पूर्ण पॅचेस, आणि आता लास्टचं चालू आहे. तर पूर्ण डिझाईन वगैरे झालेली आहे आणि जास्त काही टाईम पण लागला नाही मला बनवण्यासाठी. 2-2.5 तास लागले असेल पूर्ण डिझाईन वगैरे आखून. आणि थोडंसं प्रॅक्टिस झाल्याच्यानंतर ना थोडं इझी पण जातं, थोडा टाईम पण कमी लागतो. तर थोडंसं फिनिशिंग वगैरे व्यवस्थित असायला पाहिजे, कारण ना ते ग्लू थोडासा मध्ये जर का अडकला ना तर ते थोडंसं वरतून चिपकल्यासारखं वाटतं आणि थोडंसं कडक होतो वरचा पार्ट. तर त्यामुळं मग तेवढी काळजी घ्यायची की ग्लू गननं काही त्याच्यावर ग्लू एक्स्ट्राचा पडायला नको, आणि व्यवस्थित स्टिक झालेलं पाहिजे जे काही हे आहे ते फर आहे ते. तर आता जवळपास सगळंच झालेलं आहे. आता फक्त लास्ट पॅचचं लास्ट हे चालू आहे, पाकळी चालू आहे, आता लास्ट पेटल चालू आहे.
आणि ती पण व्यवस्थित चिपकून घेतली. आणि फायनली आता सगळे जे पॅचेस आहेत तर ते कंप्लीट झालेले आहेत. व्यवस्थित सगळं फर चिपकून घेतलेलं आहे, सगळे फील करून झालेले आहेत पॅचेस. आणि अशी काही आता दिसती डिझाईन बघा. व्यवस्थित वरचा गर्दा वगैरे काढून घेतला मी, त्याचं थोडं स्टिक झालेलं एक्स्ट्राचा ग्लो होता त्याच्यावरचा, तर व्यवस्थित काढून घेतला आणि ही आता झालेली आहे. आणि आता सगळ्यात लास्टचा पार्ट आपली रांगोळी झालेली आहे काढून पूर्ण करून. आणि आता फक्त कटिंग बाकी आहे. कटिंग करायला मला खूप जास्त आवडतं. शेवटचा पार्ट म्हणजे कटिंग. तर आता व्यवस्थित त्याच्यानुसार कट करून घ्यायची पूर्ण पैकीनं. आणि हे जे मध्यभागी राहिलेलं आहे ना थोडंसं, तर त्याच्यामध्ये पण मी दुसरं काहीतरी काढून घेईन, अजून यूज करून घेईन त्याला. दुसरी काही डिझाईन छोटीशी किंवा म्हणजे समईचं स्टँड वगैरे बनवून घेईल तेवढ्या याच्यामध्ये, कशासाठी तरी यूज करून घेईल. किंवा मग पानं वगैरे असं दुसऱ्या डिझाईनमध्ये लावण्यासाठी. आता याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. फिनिशिंग व्यवस्थित आली पाहिजे म्हणजे छान दिसेल. याला आपण मस्त वॉशसुद्धा करू शकतो जर का थोडंफार घाण वगैरे झाली काही, तर वॉश करून पण हे करू शकतो. कारण हे जे रेक्झिन आहे ना खालचं, तर ते काही खराब होत नाही, त्याच्यामुळे वॉश करू शकतो. आणि खूप इझिली आपण यूज करू शकतो मेन म्हणजे. आणि ही आता जी पहिली एक मी केलेली आहे, तर ती पण खूप सुंदर जमली होती. आणि आता हे पण करणार आहे, तर हे म्हटलं काही थोडा अलग पॅटर्न करूया. पहिलं थोडंसं निघलेलं आहे वाटतं. तर असेच करत प्रत्येक हे कट करून घ्यायचं एक एक करून. एक एक पॅचेस पूर्ण कट करून, जास्त काही वेस्ट नाही होऊ द्यायचं रेक्झिन. आता थोडंफार हे मध्ये उरलेलं आहे एवढी जागा, तर त्याच्यामध्ये मी दुसरी डिझाईन करून घेईल काहीतरी. समईचे डिझाईन म्हणजे समईचे स्टँड किंवा मग अजून काही देवाचे स्टँड वगैरे दिव्यासाठी, तर हे काही दुसरं डिझाईन करून घेईल मी. किंवा मी पहिले असे पानं ड्रॉ केले होते, म्हटलं 2 इंचामध्ये असे पानं करता येईल. पण नंतर मग म्हटलं नाही, सेपरेट करूया आपण हे, कारण एकदाच ठेवायला पण प्रॉब्लेम होईल. तर मग एक एक स्पेशल पॅचेस केले. पहिले मी एक सलगच डिझाईन बनवणार होते, पण नंतर म्हटलं की सलगच हे करणे म्हणजे ठेवायला पण थोडा प्रॉब्लेम होतो ना ते फोल्ड करून. तर त्यामुळे म्हटलं एक एक अलग अलग पॅचेस बनवूया, म्हणजे ठेवायला पण काही प्रॉब्लेम होणार नाही. टाकायला पण सोपे, कुठं पण टाकू शकतो आपण. डोअरमध्ये टाकू शकतो किंवा मग काही पूजा असेल, काही चौरंगाभोवती टाकू शकतो, कुठं पण. तशी पानावाली डिझाईन पण करेल मी, पण दुसरी करेल एखादी. मग नुसते पानं बनवून घेईल आणि मग याला साईडला टाकून देता येतात असे स्पेशल एक एक पानाची पॅच नुसते. सगळ्या कटिंग्स करून झालेलं आहे आपलं. तर मी सगळे 6 पॅचेस बनवलेले आहे. आणि एवढा सारा गर्दा, आणि हे इकडं एवढं फर आहे ते. आणि आपण कसे पण टाकू शकतो याला. तर अशा छोट्याल्या पॅचेसपासून आपण अशी रांगोळी पण तयार करू शकतो, एखाद्या भिंती शेजारी, किंवा मग काही पूजा वगैरे आहे, किंवा चौरंगाभोवती, किंवा मग एका भिंतीच्या कडेला वगैरे, किंवा डोअरमध्ये सुद्धा असे आपण टाकू शकतो. किंवा मग असे फ्लावर्स बनवू शकतो. आता 6 पॅचेस आहेत, तर मी 3 फ्लावर्स बनवले त्याच्यापासून, असे 2-2 पॅचेस जॉईन करून. किंवा एखाद्या ताटाभोवती वगैरे, जेवायचं जे ताट असतं तर त्याच्याभोवती आपण असं टाकू शकतो, किंवा उलटे करून पण टाकू शकतो, अलग डिझाईन बनते. रेडी आहे आपले हे सगळे रांगोळीचे पॅचेस. तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला रोज बघायला भेटतील. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओज येणार आहेत रोज पण. हे म्हणजे मला जेवढं वाटलं होतं ना त्याच्यापेक्षा जास्तच छान झाले जरा. आणि
त्याच्यामुळे मी कंटिन्यूमध्ये नाही केलं, कारण की मग ते एकच डिझाईन झाली असती. आणि म्हणलं असे छोट्याले जर का पॅचेस बनवले तर आपण कशामध्ये पण यूज करू शकतो, किंवा चौरंगा शेजारीसुद्धा यूज करू शकतो, किंवा मग अजून काही पूजा असेल, किंवा मग जे आपण डोअरमध्ये पण टाकतो समोर, तर ते सुद्धा म्हणून यूज करू शकतो. किंवा असे छोट्याले पॅचेस आता हे 6 केलेले आहेत, मी जास्त पण करू शकतो, किंवा मग म्हणजे एवढे तर लागणार पण नाहीत. पण मग आता वेगवेगळे डिझाईन होतील. आता 6 पॅचेसचे एवढ्या साऱ्या डिझाईन झाल्या आहे, तर म्हणलं आता अजून अशा काही छोट्याले डिझाईन्स बनवून घेऊ. अजून समईच्या खालचं ते स्टँड पण बनवायचं आहे, किंवा दिव्याखालचं सुद्धा. तर आता आणि मेन म्हणजे खूप सोपं आहे आणि कमी टाईम लागतो याला, जास्त काही टाईम पण लागत नाही आहे. एकदा फक्त डिझाईन काढायची आयडिया आली ना की मग समजून जातं, आपल्याला जमायला लागतं. फर्स्ट रांगोळीला मला थोडं जास्त टाईम लागला होता, पण याला ना थोडं फास्टमध्ये 2-2.5 तासामध्ये माझं सगळं होऊन गेलं आणि एकदम छान. पण फिनिशिंग वगैरे पण खूप छान आली आहे बघा. आणि मग मी ह्यावेळेस कलर वगैरे पण भरपूर आणले होते याचे फरचे. तर मी तर पहिले उलनच म्हणायची, पण याला फर म्हणतात. आणि हे रेक्झिन धुता पण येतं, तर काही प्रॉब्लेम नाही. काही खराब झालं वगैरे तरीसुद्धा आता म्हटलं आता टाईमपास करण्यापेक्षा ना थोडं करून ठेवूया, थोडे डिझाईन्स वगैरे नवीन नवीन. आणि छान मला आवड आहे, तर मला म्हणजे खूपच आवडतं हे करायला रांगोळी वगैरे. पण आता इतके दिवस टाईमच नाही भेटला. असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि असाच सपोर्ट राहू दे तुमचा. तर भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये.